सर, आज तुमच्या 500 रोबोटिक सर्जरीज कम्प्लीट झाल्या आहेत आणि तुम्ही हा बिगेस्ट माइलस्टोन अचीव्ह केलाय. तर तुमची फर्स्ट रोबोटिक सर्जरी बद्दलचा एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर करा ना. हा खरंच खूप चांगला माइलस्टोन आहे. म्हणजे 500 रोबोटिक सर्जरीज हे फक्त सह्याद्री हॉस्पिटलला नसून तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात सर्वप्रथम आणि सगळ्यात कमी वेळेत करणारं सेंटर आहे. आणि मला आनंद आहे की आज मी आणि माझ्या टीमनी ही खूप मोठी माइलस्टोन म्हणजे 500+ रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट सर्जरी इतक्या कमी वेळामध्ये कम्प्लीट केलेलं आहे. तर मला आठवतं की जेव्हा रोबोटिक सर्जरी आम्ही इन्स्टॉल केली नाशिकमध्ये फेब्रुवारी 2024 मध्ये, तेव्हा ते सुरू करण्या अगोदर त्याच्याबद्दलचं फार प्रिपरेशन्स लागतात. म्हणजे रोबोटिक सर्जरी सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तर सर्जन हा रुटीन नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये अगदी एक्सपिरियन्स लागतो. म्हणजे गेल्या जवळजवळ 12-13 वर्षांचा माझा जॉईंट रिप्लेसमेंट मधला एक्सपिरियन्स होता आणि तो एक्सपिरियन्स पुढे घेऊन आम्ही रोबोटिक्स मध्ये व्हेंचर केलं. रोबोटिक्स म्हणजे नुसतं रोबोट सर्जरी करतो असं नसून तर त्याच्या मागचा जो ब्रेन असतो तो म्हणजे आपल्या सर्जनचा असतो. त्यामुळे रोबोटमध्ये आपण जी इन्फॉर्मेशन देणार त्या इन्फॉर्मेशन वरून ते रोबोट आपले कमांड फॉलो करून ती सर्जरी करणार. तर त्यामुळे हे जे इन्फॉर्मेशन किंवा इनपुट्स जे असतात ते अगदी महत्वाचे असतात आणि परफेक्ट असायला हवे. कारण जर का रोबोटिक सर्जरीमध्ये काही इश्यूज झाले तर मग तो दोष रोबोटिक सर्जरीचा नसून त्या सर्जनचाच मी म्हणेन. कारण रोबो जो आहे तो तुमचा ट्रेंड असिस्टंटच म्हणू शकतो की त्याला आपण जर एखादं कमांड दिलं की एवढंच आपल्याला सर्जरी कट करायचंय, ह्या अँगलमध्ये कट करायचं की एवढ्या डेप्थ मध्ये कट करायचं, तर तो तेवढाच करेल. म्हणजे परफेक्शन आणि प्रिसिजन आणण्यासाठीचं जे आपल्याला गरजेचं असतं ते रोबोट आपल्याला देतं. परंतु ते किती प्रिसिजन घ्यायचं, किती परफेक्ट करायचं आणि किती अँगल ठेवायचं हे आपल्याला सर्जननी ठरवायला हवं. त्यामुळे सर्जनचा एक्सपिरियन्स आणि रोबोटची प्रिसिजन हे मिळून रोबोटिक सर्जरी होते. आणि ह्या सगळ्यांचा जेव्हा सिनर्जिस्टिकली अप्रोच येतो तेव्हा मग आपल्याला चांगले रिझल्ट दिसतात. आणि ह्या सर्जरी रोबोटिक्स आम्ही सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला आम्हाला पूर्ण टीम बिल्डिंग लागली. त्यामध्ये माझी जी ओटीची टीम आहे त्याच्यामध्ये माझे सगळे जे ट्रेन्ड असिस्टंट आहेत जे माझ्या बरोबर अनेक वर्षांपासून आहेत त्यांची ट्रेनिंग झाली. त्याचबरोबर मग माझे अॅनेस्थेटिस्ट डॉक्टर किरण पाटील त्यांनी विशिष्ट प्रकारचं पेन ब्लॉक सिस्टीम अॅनेस्थेसियाचा आणला. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की आपण रिकव्हरी फास्ट करू शकतो, त्याच दिवशी आपण पेशंटला उभं करून चालू करतो. आणि ह्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनमुळे काय झालं की रिझल्ट खूप चांगले दिसायला लागले. आणि जसं आपण म्हणतो की जेव्हा आपण नवीन मोबाईल फोन घेतो तेव्हा पहिल्या दिवशी आपल्याला थोडंसं डिफिकल्ट जातो तो हँडल करायला की कुठलं ऍप कसं उघडायचं, परत बॅक कसं द्यायचं किंवा स्क्रीनशॉट कसं घ्यायचं. तर तशा पद्धतीचंच हे टेक्नॉलॉजी असतं. तर त्याला आपल्याला आपण म्हणतो ना की त्याच्याशी खेळावा लागतो, थोडंसं इंटरफेस युजर फ्रेंडली करावा लागतो. आणि जेव्हा आपल्याला ते कॉन्फिडन्स येतं की आपण त्याबद्दल ह्या टेक्नॉलॉजी बरोबर आपल्याला जसं हवंय तसं आपण करू शकतो, तर मग आपण निश्चिंत होतो आणि ही सर्जरी सेफ होते. तर हा कालावधी थोडासा टाइम बाउंड आहे. थोड्याशा केसेस झाल्यानंतर ह्या निश्चितच चांगल्या पद्धतीने होतात. आणि मला आनंद आहे की आज मी कॉन्फिडेंटली हे सांगू शकतो की आम्ही जे पूर्वी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीला जितका वेळ लागायचा त्याच्या 50% कमी वेळ आम्ही आता रोबोटिक सर्जरीमध्ये करतो. म्हणजे जवळजवळ अगदी 30 ते 35 मिनिटांमध्ये रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी ही कम्प्लीट होते. तर हा पूर्ण लॉंग प्रोसेस आहे आणि हा प्रोसेस मध्ये माझी पूर्ण टीम गेलेली आहे. आणि हा जो श्रेय आहे 500+ रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीचा तो माझ्याबरोबर मी माझ्या पूर्ण ओटीच्या टीमला, अॅनेस्थेटिस्टला, सह्याद्री हॉस्पिटल नाशिकच्या मॅनेजमेंटला आणि माझ्या ऑफकोर्स पेशंट्सलाच देईल की त्यांनी तो विश्वास दाखवला आणि त्यांनी तो रिझल्ट पाहिला की आज ते इन्क्वायरीसाठी येतात आणि सर्जरीसाठी येतात. तर डेफिनेटली हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. अरे वा, किती छान. आणि सर, तुम्ही जसं सगळं श्रेय तुमच्या टीमला दिलं